नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। महायुतीच्या यशात आमदार यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन। शिरोळ तालुक्यातील नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यातल्या महायुतीच्या यशामध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा आहे। संकटाला संधी बनवणं हे आमदार यड्रावकर यांच्याकडून शिकावं लागेल। विकास कामांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याचा कायापालट झालाय। यापुढेही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा जयसिंगपूर इथं संपन्न झाला। याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर बोलत होते। स्वागत सतीश मलमे यांनी केलं। यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की गेल्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला। शिरोळ तालुक्यात मिळालेला विजय हा संघटित प्रयत्नांचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितलं। नेतृत्व करताना सर्वांना विश्वासात घेणं, दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेणं आणि विकासाला प्राधान्य देणं हे आमदार यड्रावकर यांनी दाखवून दिलंय। पंचायत समिती व जिल्हा परिषद ही भविष्याच्या नेतृत्वाची शाळा आहे। निवडून आलेल्या सदस्यांनी जनतेचा विश्वास जपून काम करावं, दुर्लक्ष होणार नाही याची काळजी करावी, असं आवाहन त्यांनी केलं। पाणी व्यवस्थापन, पूरस्थिती तसेच तालुक्यातील आरोग्य सुविधा, मानसिक आरोग्य रुग्णालय व कॅन्सर उपचार केंद्र यासारख्या प्रकल्पांना गती देण्याबाबत सरकार कटिबद्ध आहे। संघटन मजबूत ठेवून विकासाच्या दिशेने पुढे जाऊया, असं आवाहन त्यांनी केलं। शिरोळ तालुक्यातील विकास कामांबरोबरच पूर व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली। अलमट्टी व हिप्परगी धरणांच्या पाणी पातळीमुळे तालुक्यावर परिणाम होत असल्यानं पाणी नियोजन काटेकोरपणे करणं आवश्यक आहे। संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून पाणी स्तर नियंत्रण ठेवणे, भविष्यातील पूर धोका कमी करणे आणि शेतकरी व नागरिकांचं संरक्षण करणे यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं। मगरींच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी स्वतंत्र क्रोकोडाईल पार्क उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला। यामुळे नागरिकांची सुरक्षा वाढेल तसेच पर्यटनाच्या दृष्टीनेही तालुक्याला नवीन ओळख मिळू शकते, असं त्यांनी नमूद केलं। वन विभाग व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने याबाबत आराखडा तयार केला जाणार असल्याचं सांगितलं। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की तालुक्यातील निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करताना महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि समविचारी नेते एकत्र येऊन राजर्षी शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। पराभूत कार्यकर्त्यांनी खचून न जाता जनतेशी नाळ घट्ट ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी सर्वांना विकासासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं। पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासावर भर देत नांदणी, कुरुंदवाड, खिद्रापूर येथील मंदिरांसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याची माहिती दिली। तसेच मगरींच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून क्रोकोडाईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव मांडून शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडली। दरम्यान महायुतीने एकत्र राहून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। काहींच्या वेगळ्या भूमिकेमुळे निवडणुकात फटका बसला तरीही कार्यकर्त्यांनी खचू नये, असं आवाहन त्यांनी केलं। पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद सुरू असल्याची माहिती दिली। मगरींच्या वाढत्या प्रादुर्भावावर उपाय म्हणून क्रोकोडाईल पार्क उभारण्याची मागणी केली असून शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही विनंती आमदार यड्रावकर यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, प्राचिता कोळी, श्रद्धा गायकवाड, उत्तरा शिंदे, पंचायत समिती सदस्य मिलिंद कुर्णे, मनीषा कदम, सीमा म्हैसाळे, दीप्ती जाधव, बंटी उर्फ प्रतीक पाटील, प्रवीण देसाई, फजले अली पाटील, नाना उपाध्ये, बाबासाहेब वनकोरे, अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला। जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। तसेच राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांचा देखील सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास प्रकाश पाटील टाकोडेकर, नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, अमरसिंह पाटील, भवानीसिंह घोरपडे सरकार, प्रमोददादा पाटील, सागर शंभू शेटे, दिलीप पाटील, धनाजीराव जगदाळे, सुभाषसिंह राजपूत, महादेवराव धनवडे, रावसाहेब भिलवडे, शीतल गतारे, चंद्रकांत मोरे, मिलिंद भिडे, विकास पाटील, श्यामगोंडा पाटील यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।